राजपुत्र अमित ठाकरेनं जरी राजकारणात एंट्री घेतली असली तरी राजकन्याला अर्थात उर्वशी राज ठाकरे हिला राजकारणात फारसा रस नाहीये। पाहूयात तिच्या आवडीनिवडी आणि तिचे करियर प्लॅन्स। राज ठाकरेंची कन्या उर्वशी मात्र ठाकरे घराण्याचा कलेचा वारसा जरूर पुढे नेईल। उर्वशीला व्हायचंय फॅशन डिझायनर आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या दिशेनं तिनं अलीकडेच पाऊलही टाकलंय। कॉलेज शिक्षण घेणाऱ्या उर्वशीनं एका संगीत नाटकासाठी कॉस्ट्यूम डिझाईन केलंय। संगीत कोणे एके काळी या नाटकासाठी तिनं केलेलं कॉस्ट्यूम डिझाईन लक्षवेधी ठरलं। जुन्या संगीत नाटकाची आठवण करून देणारं हे नाटक असल्यामुळे नाटकातल्या राजा, राजकन्या, विदूषक ते अगदी दासींपर्यंत सगळ्या व्यक्तिरेखांना साजेल असेच कॉस्ट्यूम उर्वशीनं डिझाईन केले। राज ठाकरेंच्या या लेकीला प्रसिद्धीची मात्र हौस नाही, त्यामुळेच आपल्या कलेबद्दल कॅमेऱ्यासमोर बोलण्यापेक्षा मागे राहूनच कर्तबगारी दाखवण्याचा तिचा प्रयत्न आहे। या नाटकाच्या प्रयोगाला राज ठाकरेंनी हजेरी लावली आणि कन्येची कला पाहिल्यानंतर आपल्या लेकीचं तोंड भरून कौतुकही केलं। मला माहिती पण नव्हतं मला ती कॉस्ट्यूम करता एवढं फक्त कानावरती होतं, पण बाकी मला काही कल्पना नव्हती। उर्वशीच्या या पहिल्याच प्रयत्नाला नाट्य क्षेत्रातूनही दाद मिळाली। उर्वशीला मुळात करिअर करायचं फॅशन डिझायनिंग म्हणून, आणि ती जेव्हा कॉलेजला आली तेव्हा तिने स्पष्ट असं क्लिअर सांगितलं होतं की मला ॲक्टिंगमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मला कॉस्ट्युम्सच डिझाईन करण्यात इंटरेस्ट आहे। विदूषकात आता स्पेशल तिने डिझाईन केलेलं आहे आणि अशा प्रकारचं खूप मेहनत घेऊन तिने हे कॉस्ट्युम्स डिझाईन केले, त्यामुळे ती खूप एन्जॉय करते। उर्वशीला सगळं क्रेडिट जातं मी सुंदर दिसण्याचं। आणि तिचे काका उद्धव ठाकरे यांना उर्वशीच्या या कलेबद्दल कळलं तेव्हा त्यांचीही प्रतिक्रिया अशी होती। मला खरंच मनापासून आनंद झाला, कारण प्रत्येक वेळेला आम्ही काय करतो किंवा त्यांचे समजा आमचं सोडून द्या, पण आई वडील असतील किंवा काय असेल त्यांची लेबल लावून त्यांना का आपण बघतो, त्यांना एक त्यांचं व्यक्तिमत्व वेगळं घडवण्याचा अधिकार आहे आणि चांगलं करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आपण। यावेळी उर्वशी तिच्या आईबरोबर प्रचारातही दिसली। उर्वशी राजकारणात येईल की नाही माहिती नाही, पण ठाकरे कुटुंबाचा कलेचा वारसा मात्र ती जपेल हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।